ओळख आहे आणि बड्या बड्या टुर्नामेंट्स मध्ये ज्यांना बोलावलं जातं असे दापोली येथील सुप्रसिद्ध कॉमेंटेटर सन्माननीय इमाद मोडक सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या दर्यावती प्रतिष्ठानच्या ट्रॉफी संदर्भात त्यांना ऐकी वाटलं आणि म्हणूनच त्यांनी कॉल केला आणि माझी इच्छा या अशा स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी येण्याची आहे, तर मला संधी मिळेल का असं त्यांनी सांगितलं। आणि असं मोठं कॉमेंटेटरचं नाव जर आमच्यापर्यंत आलं तर दर्यावती प्रतिष्ठान नक्की त्यांचा सन्मान करणार आहे, दर्यावती प्रतिष्ठान नक्कीच त्यांना प्रतिसाद देणार आहे। आणि म्हणूनच मी या ठिकाणी निमंत्रित करतो द बेस्ट कॉमेंटेटर ऑफ रत्नागिरी जिल्हा इमाद मोडक साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सन्माननीय इमादजी मोडक साहेब, मी फ्रॉम दापोली मी आपल्याला विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे आणि या ठिकाणी आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। सन्माननीय कुणालजी दाभोळकर, आपल्याला विनंती आहे, कुणाल दाभोळकर। या दर्यावती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तसेच प्रभारी अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथजी जाकर साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण मोडक साहेबांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे। मोडक साहेब त्या ठिकाणी येतात, अतिशय बेस्ट कॉमेंटेटर मराठी हिंदी कॉमेंटेटर सन्माननीय मोडक सर या ठिकाणी उपस्थित, मॅन फ्रॉम दापोली आणि रत्नागिरीमध्ये ज्यांचं नाव आहे कॉमेंटेटर म्हणून, सुप्रसिद्ध कॉमेंटेटर म्हणून असे मोडक साहेबांचे सरांचा या ठिकाणी सन्मान होतो दर्यावती प्रतिष्ठानकडून। दर्यावती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय गुरुनाथजी जाकर यांच्यातर्फे हा सन्मान त्यांना करतोय आणि त्यांना आम्ही सन्मानित करतोय। आणि या ठिकाणी मी त्यांना विनंती करेन की आपण या पहिल्या सेमीफायनल सामन्याचं द ग्रेट ईगल कोण करूळ आणि वरवडे संघ, राजाराम वॉरियर्स वरवडे संघ या दोन्ही संघांच्या या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याचं आपण समालोचन करायचं आहे। क्रिकेट प्रेमियांना, खेळाडूंना, आपला सगळ्यांना, आपला भारतवासी म्हणून आपला अभिमान नक्कीच आहे की काल झालेला जो इंटरनॅशनल T20च्या वर्ल्ड कप मध्ये जो सामना आपला रंगला होता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अतिशय अतुलनीय सामना झाला होता, महासंग्राम झाला होता, काटेकी टक्कर झाली होती आणि आपल्या सगळ्यांचं दिल की धडकन जी होती ती तेज नक्कीच झाली असेल। शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नव्हतं की काय होईल। अशा या मुकाबल्यामध्ये, अशा सामन्यामध्ये आपला मान सन्मान आणि अभिमान असणार आपला भारत देशाच्या मध्ये विजय झाला। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्व खेळाडूंचं आपण कौतुक करूया। 13 वर्षांनी पहिल्यांदा हे T20चं वर्ल्ड कप इथे आलंय, आपल्या भारताकडे आलंय आणि म्हणून आपण सगळ्यांनी जोरदार म्हणूया भारत माता की, भारत माता की, भारत माता की। आणि याच आनंद प्रित्यर्थ आपल्याला फायनलच्या वेळेला जे प्रेक्षक वर्ग, क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व क्रिकेट प्रेमी, त्याला एक मिनिट या सर्व क्रिकेट प्रेमींसाठी खास खबर आहे। आपल्या पालशेत गावातील आम्ही कोकणस्थ यांचे अध्यक्ष सन्माननीय गुरुदासजी साळवी यांच्यातर्फे सर्व खेळाडू आणि सगळ्या क्रिकेट रसिकांना लाडू या ठिकाणी भेट दिले जाणार आणि सगळ्यांचं तोंड या ठिकाणी गोड करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे असं अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आणि आज आपला रंगणार पहिला सेमीफायनलचा सामना द ग्रेट ईगल कोणकर वर्सेस राजाराम वॉरियर्स तळवडे, दोन्ही संघाच्या कर्णधार शुभेच्छा देतो आणि दर्यावती प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण बॉन्ड लाईनचा ताबा घ्यायचा आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि पहिला सामना या ठिकाणी रंगतोय। कॉमेंटेटर म्हणून काम पाहत आहेत ते मोडक सर आणि साईराज दाभोळकर, दोघांना विनंती आहे की आपण 1+1 एक ओव्हर असं तुम्ही या ठिकाणी कॉमेंट्री करायचं आहे आणि सगळ्या प्रेक्षकांचं या ठिकाणी मन जिंकायचं आहे। पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा पहिला सेमीफायनल सामना सुरू होतोय द ग्रेट ईगल कोणकार वर्सेस राजाराम वॉरियर्स तळवडे।
धन्यवाद पाटील सर. आपण पाहतोय पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. जाते राजाराम वॉरियर्स तळवडे संघाची आन बान शान. गोपाळ भट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला पाहायचंय. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी श्रीकांत शेट्टी याला पाचारण केलं जातंय. पहिल्या चेंडूवरती आपले हात खोलण्यात यश मिळतंय. गोपाळ भट्टा पालशेतचा हा लाडका खेळाडू, मालवण संघाचा हा गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हो हो हो, थोडस गडबडलं होतं कारण स्टंपच्या खूपच जवळ या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत होते गोपाळ भट्टा, परंतु बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडला नाही. प्रयत्न चांगला होता, यशस्वी प्रयत्न म्हणता येणार नाही, परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज शेट्टी यांच्या माध्यमातून. श्रीकांत हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे, आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. ग्रेटिकल कोंडकारू संघाकडून आता मात्र व्हेरिएशनचा चेंडू होता, लेगच्या दिशेने खेळला. एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाते. पाहायचंय दुसऱ्या धावेसाठी आता मात्र नाकारलं जातंय. एका धावेवरच समाधान मानलं जातंय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 7 अशी धाव संख्या. आता मात्र आपण स्ट्राईकला पाहतोय द बिग हिटर सिंधुदुर्गचा बाहुबली दाजी नाईक यांना आपण स्ट्राईक वरती पाहू शकता. तिसऱ्या दिवसातील प्लेयर ऑफ द डे चा किताब सुद्धा यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. हो हो, स्लो पद्धतीचा चेंडू होता, ताकदीचा वापर केला जातोय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. मोठा मॅच उपांत्य फेरीचा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये आपण पाहतोय. एक साइडला पालशेतचा लाडका संघ मालवणचा संघ पाहतोय, तर दुसऱ्या साइडला आपल्या शेजारच्या गावाचा संघ कोंडकारूळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उडवलंय, पाहायचंय चेंडू चाललाय का सीमारेखा पार. नक्कीच इट्स अ मॅसिव्ह हिट पाहायला मिळतंय दाजी नाईक यांच्या माध्यमातून. संघ अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये दाखल होतोय. चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच 1 वर्षीचा उपविजेता संघ सुद्धा आपण मालवण संघाला पाहतोय, परंतु विजेता पद पटकवण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाहीये. आता मात्र बंदुकीमध्ये ज्या प्रकारे बारूद भरून ठेवलेला असतो त्याच प्रकारे बारूद भरूनच या मैदानावरती उतरले. तर दोन्ही सलामवीर चेंडू पट्ट्यात सापडला की नक्कीच फायर केला जातोय सीमारेखा पार, परंतु आता मात्र स्ट्रॉंग कमबॅक केला जातोय. गोलंदाज श्रीकांत यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकाराच्या जोरावर 19 अशी धावसंख्या पाहतोय. 2 निर्धाव चेंडू सुद्धा टाकण्यात यश मिळते. श्रीकांत यांना एका चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते. दी ग्रेट ईगल कोंडकारूळ संघ आपण आयकॉन खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहतोय. याच गोलंदाजाने अंतिम दिवसात म्हणजे अंतिम सामन्यात, तिसऱ्या दिवसातील अंतिम सामन्यात एका चांगली किफायती गोलंदाजी पाहायला मिळाली होती कैवल्य यांच्या माध्यमातून. ऐन मोक्याच्या क्षणी नक्कीच आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. दरम्यान आजच्या दिवसात सुद्धा टॉप 10 कंपनीकडून आपल्याला टॉवर फॅन पाहायला मिळतोय प्लेयर ऑफ द डे साठी. दरम्यान कैवल्य राईट हँड ओव्हर द विकेटने मारा गोपाळ भट्टा यांच्यासाठी. आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी कैवल्य यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
कारण चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आलाय आतापर्यंत कैवल्य. आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दी ग्रेट इगल कोणकारूळ संघाकडे धावसंख्या 19 पर्यंत मजल मर्यादित 4 षटकांचा सामना आणि म्हणजेच 24 चेंडूंचा खेळ आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळणार. 6 चेंडूंचा खेळ 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. हो पुन्हा एकदा आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. गोपाळ भट्ट यांच्यासाठी चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी केली जाते. कैवल्य यांच्या माध्यमातून रिप्ले मध्ये आपण पाहू शकता एका चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी. फटका सजवायचा होता, ऐन वेळेला निर्णय बदलावा लागतोय गोपाळ भट्ट यांना, कारण तितक्या ताकदीचा चेंडू फेकी केली जाते. गोलंदाज कैवल्य यांच्या माध्यमातून आता मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक केला जातोय. निर्धाव चेंडू बिंदी चेंडू आणले जात आहेत कोणकारूळ संघाकडून. पंचांच्या भूमिकेत स्ट्राईक पंच आपण पाहतोय सागरची पाटील यांना, तर स्क्वेअर लेग पंच असणार आहेत ते म्हणजे कैलासजी पिळणकर. दरम्यान आता मात्र गोपाळ भट्ट यांना ओळखलं होतं गोलंदाज कैवल्य याने. स्विच इट रिव्हर्स क्रिपचा फटका, लागली तर आबादी नाही तर बरबादी. आता निर्धाव चेंडू येतोय, बरबादी स्वीकारावी लागते मालवण संघाला, राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू असणार आहे कैवल्य याचा. आता मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, अलॉंग द कार्पेटने चेंडू चाललाय. एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा दी बाहुबली, सिंधुदुर्गचा बाहुबली आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार. दाजी नाईक चांगल्या प्रकारे फलंदाजी, 3 चेंडूंवरती 12 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून. पाहिलं गेलं तर राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे संघमालक राजाराम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असे कातो व्यापारी आहेत. त्यांना सुद्धा व्यापाराच्या दृष्टीने प्रतिष्ठानकडून खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आता मात्र स्लो पद्धतीचा चेंडू टाकला होता, परंतु बिग हिट पुन्हा एकदा पाहायला मिळतंय द बिग शो दाजी नाईक यांच्या माध्यमातून. प्रतिष्ठानच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती असणार आहे, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. महत्वपूर्ण सामने आपण पाहतोय. कच्चा कच्चा भरलेलं हे ऐतिहासिक मैदान, प्रतिष्ठानचं मैदान आपण पाहतोय. येणाऱ्या फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा याहूनही जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण गुहागरचा दर्दी क्रीडा रसिक आहे आणि त्याचमुळे मोठमोठ्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी या पालशीच्या नगरीमध्ये, या दर्जावरती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये गर्दी करताना सुद्धा आपण पाहत असतो. दरम्यान पाहायचा आता मात्र थोडासा कानमंत्र दिला जातोय कैवल्य याला. अप्रतिम पहिले 3 चेंडू फेकले गेले होते कैवल्य याच्या माध्यमातून. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती 1 धाव प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं गोपाळ भट्ट यांना आणि स्ट्राईक रोटेट करून द बिग शो दाजी नाईक यांना स्ट्राईक वर आणलं गेलं आणि आणल्या एका चांगल्या प्रकारे फटका सजला जातोय दाजी नाईक यांच्या माध्यमातून. सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार आपण पाहतोय मित्रांनो. सेमीफायनलचा पहिला सामना भिडतोय तो म्हणजे दर्जावर्ती प्रतिष्ठान पालशेत आयोजित स्वर्गीय पांडुरंग शेठ दाभोळकर स्मृती चषकामध्ये. पुन्हा एकदा आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय, गोळीच्या वेगाने सीमारेखा पार झालाय. 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार.
मटन खाना है तो उसके लिए सामना भी जीतना बाकी है. पाहायचा आहे सामना जिंकावा लागणार आहे. दोन्ही संघ ताकदीचे संघर्ष केले जात आहेत. गोलंदाजाचं नाव पोचवायचं आहे. गोलंदाज आमिर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायचं आहे. गोपाळ भट्टा थोडासा स्ट्राईक रेट मध्ये कमी पाहायला मिळत आहे. 7 चेंडूंवरती 8 धावा. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आमिर यांचा आपण पाहिला तर एका धावेसाठी धावसंख्या ट्रबल, धावसंख्या 33 पर्यंत मजल. पुन्हा एकदा 5 चेंडूंवरती 24 धावांची धुवाधार खेळी आपल्याला पाहायला मिळते. या दाजी नाईक यांच्या माध्यमातून पाहायचं आहे येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारे खेळी केली जाणार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आमिर यांना राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. दाजी नाईक साठी हो आता मात्र चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी केली जाते. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय. आपण पाहताय गोपाळ भट्टा खेळतोय 8 चेंडूंवरती 9 या धावसंख्येवर कुठेतरी स्ट्राईक रेट कमी पाहायला मिळतोय. नक्कीच मालवण संघ पाहायला गेलं तर 8 ते 9 क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजीची फळी आपल्याला पाहायला मिळते मालवण संघाकडे. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडे तर तितक्या ताकदीचा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा पुरेपूर समाचार घेतलाय का तर या काला उत्तर दिलं यस. पुन्हा एकदा षटकार. धावांपर्यंत मजल मारण्यात वैयक्तिक खेळी पाहायला मिळते. तर संघाची धावसंख्या 39. पुन्हा एकदा उडवलंय पाहायचं. आता मात्र फटका बसलाय. झेल खाली गोपाल येतोय. ना मुन्ना ना ऐसी गलती नहीं करनी चाहिए थी. गोपाळ आता मात्र नाराज दिसतोय मित्रांनो. कॅच कोणाचा सुटलाय, झेल कोणाचा सुटलाय तर दाजी नाईक यांचा झेल सुटलाय. एक चांगला खेळाडू आहे, लहान वयात चांगलं नाव कमवलं जातंय गोपाळ याच्या माध्यमातून. परंतु आता मात्र प्रेशराईज मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली. अथर्व उर्फ गोपाळ आपण याला म्हणतो. काव कॉर्नरला आपण पाहिलं थोडासा झेल सुटला गेला. जीवदान मिळलं, जीवदानाचा फायदा नक्कीच उठवला जाणार दाजी नाईक यांच्या माध्यमातून पाहायचं आहे. आता मात्र आमिर चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते. आता मात्र गोपाळ भट्टा यांनी सुद्धा फटका सजवलाय. त्या ठिकाणी झेल घेतला जाणार का तर नक्कीच आता मात्र झेल घेतला जातोय आणि गोपाळ भट्टा यांचा खेळ संपतोय. गोपाळ भट्ट बॅक टू पवेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. 40 या धावसंख्येवर पहिला धक्का देण्यामध्ये यश मिळतंय. गोलंदाज आमिर काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. या गोलंदाजासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूने चांगल्या ताकदीची फलंदाजी केली जात होती दाजी नाईक यांच्या माध्यमातून. त्याच ठिकाणी दाजी नाईक यांना चकवण्यामध्ये यश मिळालं होतं. परंतु क्षेत्ररक्षकाची थोडीशी साथ कमी पाहायला मिळाली आमिर याला. आतापर्यंत 5 चेंडूंवरती फक्त 8 धावा खर्च करू नये 1 गड्याला माघारी पाठवण्यामध्ये यश मिळतंय. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता वॉर्मअप चालू झालाय. तो म्हणजे फलंदाज बबल नाईक. चांगल्या प्रकारे मॅच विनिंग फटके त्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळताना आपण पाहिले. तर डावखुरा फलंदाज, विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय बबल नाईक. स्ट्राईक वरती आपल्या षटकातील अंतिम चेंडू असणार आहे. 40 धावसंख्या पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावर आपण पाहतोय. 7 ते 8 पावलांची बॉलिंग धावगती. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा केला जातोय आमिर यांच्या माध्यमातून. पाहायचंय बबल नाईक. आल्या आल्या इरादे स्पष्ट. चेंडू चाललाय नदीच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार.
आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय बंटी पावसकर. 8 चेंडूंवरती 31 धावांवरती खेळी पाहायला मिळते दाजी नाईक यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या साईडला बबल नाईक आपण पाहतोय 1 चेंडूंवरती 6 धावांवर खेळताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज बंटी येतोय. चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे बंटी. पाहायचंय पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेतली होती. कैवल्य याच्या हातातून झेल सुटतय. 2 जीवदान मिळतायत मित्रांनो. ते म्हणजे फलंदाज दाजी नाईक यांना द हार्ड हिटर सारख्या या 2 फलंदाजाला 2 जीवदान. जो फलंदाज मैदानात उतरल्यापासून जखमी वाघासारखा वावरतोय. आता मात्र चेंडू सीमारेखा पार. पॉवर ऑफ दाजी. चेंडू सीमारेखा पार षटकार. थँक्यू डीजे. थोडीशी विश्रांती देतोय. 10 चेंडूंवरती 37 धावा आपण पाहतोय. 52 धावांपर्यंत मजल दाजी नाईक. वन मॅन शो राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. जर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बंटी याला जणे अनेक वर्ष दत्तकृपा बोर या संघाची ग्रामीण क्रिकेट मध्ये सेवा करताना आपण पाहिली तर तोच बंटी. आता मात्र पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू होता. व्हेरिएशनचा चेंडू होता. एका चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता एका चांगल्या गोलंदाजाला आता मात्र संधी दिली जाते. मोठा प्लॅटफॉर्म दिला जातोय कारुळ संघाकडून. षटकातील पुढचा चेंडू बंटी याचा. पुन्हा एकदा आता मात्र येतो लॉलीपॉप था. सीधा उठा के मुंह में डाल दिया है. 6 धावांसाठी षटकार. जे 58 धावसंख्यापर्यंत मजल. 43 धावांपर्यंत आपण पाहतोय. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लावणार जाणार का पाहायचं. या प्रश्नचिन्हाचं उत्तर दिलं जाणार का ते म्हणजे द बाहुबली दाजी नाईक यांच्या माध्यमातून 7 षटकार आतापर्यंत ठोकले गेलेत वैयक्तिक खेळीमध्ये. षटकातील पुढचा चेंडू बंटी याचा. राईट हँड राऊंड विकेटने मारा केला जातोय दाजी नाईक यांच्यासाठी. 58 धावसंख्या आपण पाहतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बंटी पावसकर येतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू थोडासा गडबडला होता आणि नक्कीच परत आपल्या बॉलिंग मार्कवर यावं लागतंय. 1.5 चेंडू घोषित केला जातोय. 7 ते 8 पावलांची बॉलिंग धावगती पाहायला मिळते. पंचांच्या उजव्या साईडने उजव्या हाताने मारा केला जातोय बंटी. हो आता मात्र जोरदार अपील केली जाते. एक धाव सुरक्षित पूर्ण केली जाणार. पाहायचंय स्ट्राईक घेण्यामध्ये यश मिळतंय का. आणि आता मात्र स्ट्राईक घेण्यामध्ये यश मिळतंय. 1 धाव जमा होते. पाहायचाय हो आता मात्र पाहायचाय पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे 59 धावांवर मजल मारण्यामध्ये यश मिळते आणि 60 धावांची गरज असणार आहे. बंटी याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. फक्त 13 धावा खर्च केल्या गेल्या. या ठिकाणी सुमित फटकरे आणि विशाल फटकरे यांच्या माध्यमातून माझ्या या समालोचनासाठी प्रत्येकी 101 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालंय. दोघांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो.
दरम्यान आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जोडले जातोय. पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करत असताना राजाराम वॉरियर्स तळवडे मालवणचा हा संघ आपला पालशेत वासियांचा लाडका संघ. नक्कीच ज्या वेळेस स्पर्धेची घोषणा केली जाते त्यावेळेसच आपले पालशेतचे क्रीडा रसिक विचारत असतात की गोपाळ भट्ट यांचा संघ, मालवणचा संघ, आपला लाडका संघ कधी खेळण्यास पात्र होणार आहे. तर मित्रांनो, आपला लाडका संघ सेमीफायनल मध्ये धडक देतोय. तोच म्हणजे आपल्या गुहागर तालुक्यातील एका आपल्या शेजारच्या गावातील संघासमोर दी ग्रेट ईगल कोंडकारूळ या संघासमोर. त्याचप्रमाणे आपल्या गुहागर तालुक्यातील मराठी समालोचनामध्ये अग्रगण्य असणारे नाव चैतन्यजी गुरव या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. आणि दुसऱ्या सत्रासाठी मॅन फ्रॉम दापोली, खास दापोलीहून आपल्या या स्पर्धेसाठी समालोचनासाठी दाखल झालेत असे इमादजी मोडक सर यांच्याकडे आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रासाठी. तोपर्यंत घेतो विश्रांती आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण हिंदीचा दणदणीत आवाज ऐकणार आहोत. ते म्हणजे इमादजी मोडक सर. सुनील दत्ताराम पटकरे पालशेत कोलोपोडी यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 101 रुपये. त्याचप्रमाणे विशाल चंद्रकांत पटकरे याच्याकडून सुद्धा या माझ्या समालोचनासाठी 101 रुपये प्राप्त झाले. तरी मी सायराज दाभोळकर या दोघांचं दात्यांचं श्रोत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. दुसऱ्या सत्रातील खेळासाठी पुन्हा एकदा आपण जोडले जातोय इमादजी मोडक सर यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. परत एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, आयोजकांचं मनापासून हार्दिक स्वागत. होय, आपण आलेलो आहोत गुहागर आणि पालशेत सारख्या गावामध्ये जिथे क्रिकेटचा थरार महासोळा आजचा अंतिम दिवस. जी हाँ, फिर एक बार तमाम दर्शकों का स्वागत है. ले चलता हूँ क्रिकेट की अद्भुत दुनिया में, जहाँ पर साईराज सर का हमने पहले सत्र में आवाज सुना. साईराज सर, मागील वर्षाचा जर विचार केला आणि ह्या वर्षाचा जर विचार केला तर बघता बघता प्रतीक्षा सर्वांची संपलेली आहे. षटक संपल्यानंतर नक्की चर्चा करूया. यस, फिर एक बार एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ दूसरे सत्र का खेल शुरू हो चुका है. पहले सत्र में धुआंधार बैटिंग, आतिशी पारी यानी सिक्सर किंग, जिसे मैं नाम दे सकता हूं, दाजी नाइक. क्या बल्लेबाजी की अफलातून बैटिंग, लाजवाब. बहुत ही कमाल का क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ बरसात के मौसम में बिल्कुल हाई वोल्टेज ड्रामा. खेल की शुरुआत हो चुकी है. दूसरे सत्र के खेल में अगर हम देखें तो दबाव बनाते हुए गेंदबाज समीर वेंगुर लेकर, बहुत तेज तर्रार गेंदबाज है. स्ट्राइक पर बल्लेबाज आप देख सकते हैं आमिर. आमिर के पास एक सुनहरा मौका है कि अपने अंदाज को बयान करे. इस बार देखिए बैकफुट पर, फ्रंट फुट पर आकर एक्स्ट्रा कवर रीजन में दनदनाते हुए इस स्ट्रोक को खेला है. 4 रन के लिए चौका. बहुत ही कमाल का स्ट्रोक. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से जब दिया जाता है ना तो खेल की रंगत बढ़ती है. और साईराज सर, यही होना चाहिए और तब जाकर मैच का मजा आएगा. षटक संपल्यानंतर यस सर, नक्कीच मी चर्चा करेन की ज्या पद्धतीने पालशेत गावामध्ये हा क्रिकेटचा महाथरार, क्रिकेटचा महासोडा हा एक पद्धतीचा आपला महोत्सव आहे, जिथे आपण
गाडी तिथे हॅलो हॅलो, गाडी सामना षटक संपल्यानंतर आपण गाडीला जाऊन द्या. स्वयंसेवक आपल्याला विनंती असेल, षटक संपल्यानंतर आपण गाडी जायला जागा द्यायची. ज्यावेळेस षटकार चौकार जाईल, चेंडू बाहेर असेल, त्यावेळेस आपण गाडी जायला जागा द्या. बाईक आणि 4 व्हीलर दोन्ही आपण त्या ठिकाणी थांबवून धरा. पुन्हा एकदा बॅक टू द कम बॉक्स इमाद सर. थैंक यू सो मच. एक बेहतरीन मुकाबला बीच मैदान के अंदर चल रहा है. 4 गेंदों में 4 रन बने, लेकिन एक अच्छी बैटिंग करने की गुंजाइश. इस बीच अगली गेंद, इस बार देखिए गेंद को आगे रखा था. बिल्कुल जिस तरीके से कल भारत बनाम साउथ अफ्रीका का जो मुकाबला चल रहा था, बिल्कुल उसी तरीके से आखिरी लम्हे में जो मैच चल रही थी, वैसा इन नजारा पेश कर रहे हैं समीर वेंगुल लेकर. अब तक 5 गेंदों में 4 रन खर्च किए. अमीर को दबाव में रखा है. दबाव से बाहर निकलना पड़ेगा. जो दबाव को झेलेगा वही तो गुहागर के इस बादशाह ग्राउंड पर क्रिकेट खेलेगा. गेंद को सीधा भेज दिया है डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में. दंदनाती हुई 6 रन, ठोक डाला, षटकार. खत्म. टीम का स्कोर 10 रन. प्रतीक्षा सर्वांची संपलेली आहे. यश सर, ज्या पद्धतीने हॅलो 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 दर्यावर्दी प्रतिष्ठान षटकार बघायला भेटलाय आम्हाला डीप एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये. क्या कमाल की बल्लेबाजी की अमीर ने. रन तो आए हैं इस ओवर में 10. अभी भी मुकाबला बना हुआ है, मुकाबला खत्म नहीं हुआ है. प्रतीक्षा सर्वांची संपलेली आहे. यस सर, मी मगाशी म्हटलं की 25 जून 2023 ला मागील वर्ष आणि आज बघता बघता 30 जून 2024 एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 झालेली आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आलेला आहे सोहेल शेख. जी हाँ, देखना होगा कुडाल एक्सप्रेस. 1 वर्षाचा विचार करावा लागला, 12 महिन्यांचा विचार करावा लागला, 53 आठवड्यांचा विचार करावा लागला, 371 दिवसांचा विचार करावा लागला, 8904 तासांचा विचार करावा लागला. नितेश सर, 5,34,240 मिनिटांचा आणि 3,20,54,400 सेकंदानंतर आमच्या तुमच्या सर्वांची प्रतीक्षा संपली आहे. तर नक्कीच या स्पर्धेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, कारण की ही मानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आहे. हा माझा कॅल्क्युलेशन होता. चलूया मैच कडे अपन जाऊया. फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते हैं. रिवर्स अटेम्प्ट करना चाहते हैं, लेकिन रन मिलेगा इस बार लेग बाइट्स के रूप में 1. इस 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 12 रन पर. या ठिकाणी दी ग्रेट इगल कोणकारोल संघासाठी सुवर्ण संधी असणार आहे. आविष्कारजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य, बहुजन विकास आघाडी विरार यांच्या माध्यमातून ग्रेट इगलच्या सर्व खेळाडूंसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. सुवर्ण संधी पाहायला मिळते या खेळाडूंसाठी. प्रत्येक षटकारासाठी आविष्कारजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये. क्या बात आहे. आविष्कार सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. नक्कीच मॅच मध्ये सुरस वाढणार आहे आणि खेळावा लागेल, तसंच काय करावा लागेल का आपल्याला संघामध्ये जागा मिळली हे दाखवावा लागेल. फिर एक बार अगली गेंद खेल दिया ऑन साइड रीजन में. 1 रन आसानी के साथ दूसरे की मांग, दूसरे के लिए कहा, लेकिन वहां पर मना किया. 1 रन. क्या फील्डिंग चल रही है. जिस तरीके से दाजी नाइक ने जो बल्लेबाजी की थी, जिसे मैंने सिक्सर किंग का नाम दिया, सिंधुदुर्ग का महाराजा कहूं तो भी कम नहीं है टेनिस क्रिकेट के अंदर. फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते हैं, जहां पर आप देख सकते हैं सुहेल राइट आर्म ओवर द विकेट. आहा, अच्छी गेंद थी, गेंद को खेला है एक्स्ट्रा कवर रीजन में. 1 रन से नहीं मिलेगा, कुछ खास करना पड़ेगा. जो दबाव को झेलेगा वही तो पालशेत के इस गांव के अंदर जिस तरीके से ये जो दरियावर्दी पालशेत आयोजित की हुई जो टूर्नामेंट है, इस टूर्नामेंट को खेलेगा. अगर आपको चैंपियन बनना है, जिस तरीके से भारतीय टीम ने सुनहरे अक्षरों में अपना नाम लिखा है, उसी तरीके से कुछ खास करना पड़ेगा. अमीर को कुछ खास करना पड़ेगा. इस बार देखिए ऑन साइड रीजन में ड्राइव किया है, 1 रन से ज्यादा नहीं, दूसरे की मांग, मना किया.
जो पहले सत्र में खेल चल रहा था ना, वो सत्र थोड़ा सा अब इस सत्र में स्कोर दबा हुआ नजर आ रहा है. यस सर, काय म्हणाल, ज्या पद्धतीने एक चांगलं क्रिकेट मैदानात चालू होतं, पहिल्या सत्रामध्ये आतिशी पारी धुवाधार बॅटिंग आणि दाजी नाईकने जी केलेली फटकेबाजी की नक्कीच प्रत्येकाला आठवण राहील, कारण की सलग 7 षटकार त्यांनी खोरले आपल्या नावावरती. आणि ज्या पद्धतीने त्यांची फलंदाजी होती, ज्याचं काही प्रश्नाचं उत्तरच नव्हता, अशी काय फलंदाजी आम्हाला पाहायला भेटली दाजी नाईक यांच्याकडून. सिक्सर किंग ज्याला मी नाव दिलं. ओहो, इस बार देखिए रफ्तार से गिरफ्तार किया है. बिल्कुल बल्लेबाज कैवल्य को पूछा है, मित्रा हा चेंडू कसा होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, त्याच्या हातात ज्यांनी 3 चेंडू मध्ये विकेट कीपर जो आहे तो गेल्या वर्षीचा हिरो, गेल्या वर्षीचा सितारा, तो ह्या वर्षी सुद्धा चांगली फलंदाजी करण्यामध्ये कमबॅक करत होता, परंतु आता यष्टीरक्षकांचं काम बजवतोय. फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते हैं, जहां पर टीम का स्कोर 1.5 की ओवर में स्कोर 16 से अब 17 पर जा पहुंचा है. अभी भी देखा जाए तो 13 गेंदों में 43 रनों की जरूरत है. कैवल्य को आक्रमण रूप धारण करना पड़ेगा, धुआंधार बैटिंग करनी पड़ेगी. देखना होगा किस तरीके से, क्या बड़े हिट के लिए जाएंगे, कैवल्य को जाना पड़ेगा. इस बीच अगली गेंद, ओहो, उठाकर खेला है विकेट कीपर खुद दौड़ लगाते हुए, और क्या कैच पकड़ा, वाह लाजवाब. विकेट गिरा. देखिए आज इतनी बड़ी टूर्नामेंट, आज इतनी बड़ी प्रतियोगिता, जिस तरीके से आप देख रहे हैं कि हर किसी खिलाड़ी का सपना है कि बारिश के मौसम में रत्नागिरी जिले के अंदर सबसे बड़ी इवेंट, सबसे बड़ा टूर्नामेंट अगर कहीं पर होता है तो मेरी नजर में गुहागर जैसा तालुका, और गुहागर जैसे तालुके की अब चर्चा 182 देशों में, यानी पूरी दुनिया में अब चल रही है. जिस तरीके से नवलाई इवेंट के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट चल रहा है. कल के दिन में 25,000 लोगों ने लाइव टेलीकास्ट देखा था और हमारे साथ जुड़े हुए थे. आज ये संख्या कितनी होगी मैं बता नहीं सकता, लेकिन मेरा अपना मानना है कि ये एक त्योहार है और इस त्योहार में हर कोई शरीक होना चाहता है. ओहो, इस बीच देखिए फिर एक बार एक ऊंचे कद का मजबूत काटी का गेंदबाज दर्शन बांदेकर, ये भी कमाल का गेंदबाज है. द विकेट टेकर बॉलर दर्शन बांदेकर, मैन फ्रॉम सिंधुदुर्ग. 2022 के सीजन में मुंबई इंडियंस में जिस तरीके से रिप्रेजेंट करने वाला ये खिलाड़ी आज जिस तरीके से इतने बड़े प्लेटफॉर्म के बाद यहां पर खेलने का मौका मिला, लेकिन पहली गेंद जिस तरीके से हुई नो बॉल. उघडा डोले पहा नीट, कारण की पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यहाँ खाओ पियो दबा कर, लेकिन उसका बिल मत चुकाओ. ये देखिए गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, सुहेल क्या होगा, कैच होगा नहीं, कैच ड्रॉप, लेकिन ये फ्री हिट की गेंद थी. डायरेक्ट हिट, क्या थ्रो था, लाजवाब. बिल्कुल लॉन्ग ऑन से थ्रो उड़ाना इतना आसान नहीं होता है, लेकिन फील्डिंग आपको पसंद आई होगी तो एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए सुहेल के लिए. खरोखर अप्रतिम, अद्भुत. मला हे बघून नक्की सिंधुदुर्ग मध्ये ज्या पद्धतीने आनंदवाडी चषक जे झालं होतं, ज्या पद्धतीने किसन देवेंद्रने टाकलेली ड्राईव्ह आणि केलेले क्षेत्ररक्षण, तशीच काय जणू मला आता आठवली. आणि कालचा सूर्यकुमार सुद्धा आठवलं. क्या बात है, कमाल की फील्डिंग, लाजवाब. फ्री हिट की गेंद है, कोई बात नहीं, लेकिन मैं अपना 100% दूंगा. 18 रन हो चुके हैं, एक विकेट जा चुका है, 20 रन हो चुके हैं और स्कोर देखा जाए तो अब रुक चुका है. रन को डबल करने के लिए कुछ खास करना पड़ेगा. देखना होगा कि जिस तरीके से दर्शन विकेट टेकर बॉलर, इस बार देखिए आमिर ने खड़े खड़े खेल दिया है. गेंद पर एलिवेशन मिला है या नहीं मिला, लेकिन रन एक ही आया है. इक्के और दुक्के से कुछ नहीं होगा, बड़े हिट के लिए जाना बहुत जरूरी. कैच छूटी, लेकिन जिस तरीके से दाजी नाइक की कैच छूटी थी ना, यस सर, बहुत महंगा साबित हुआ था कि उन्होंने बिल्कुल 40 से अधिक रन बनाए थे. 44 रनों की पारी खेली थी. इस बार देखिए उन्हीं की तरफ गेंद जा रही थी,
फाइन लेग रीजन के खिलाड़ी ने दौड़ लगाई और फुटबॉल खेलते हुए बिल्कुल विकेट कीपर के सामने गेंद को लाकर रख दिया। फीफा वर्ल्ड कप की याद ताजा करा दी। यानी आपको इस टूर्नामेंट के अंदर हर अंदाज देखने मिलेगा, किसी चीज की कमी नहीं है। फिर एक बार मुकाबले की ओर बढ़ते हैं जहां पर आप देख सकते हैं दर्शन राइट आर्म ओवर द विकेट। फिर एक बार कमबैक, क्या कमाल का खेल मैदान के अंदर चल रहा है, लाजवाब, उम्दा। सारे घर राजयोद्धा कर्णधार दुसऱ्या सेमीफायनल साठी आपल्याला पहिला पुकार आहे। आपण लगेचच नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्सच्या दिशेने या। पुन्हा एकदा बॅक टू द इमाद सर। ओहो, ये देखिए फिर एक बार दर्शन बांदेकर कमाल का गेंदबाज है, सिंधुदुर्ग का महान कलाकार माना जाता है। और ऐसा कलाकार अगर इस ग्राउंड पे न खेले ऐसा हो नहीं सकता, क्योंकि दर्शक तो इसी तरीके के क्रिकेट के दीवाने होते हैं। दर्शकों को कोई बुलाने नहीं जाता है सर, वो खुद ब खुद आ ही जाते हैं। एक बेहतरीन मुकाबला। इस भी देखिए फिर एक बार दबाव में डाला है और क्या खेल चल रहा है मैदान के अंदर। और एक विकेट, तू चल मैं आया, इस तरीके से गाना बजता हुआ। तो जश्न, वो जश्न एंजॉय किया। और आज का जश्न जो एंजॉय कर रहे हैं ये पालशेत जैसे गांव के अंदर, जिस तरीके से आप देख रहे हैं कि स्वर्गीय पांडुरंग शेट बहु दाभोलकर स्मृति चषक 2024 का ये बेहतरीन पर्व, इस पर्व में कुछ खास है, खास नहीं बल्कि बहुत कुछ खास है। आज की चैंपियन कौन होगी ये तो देखने जैसी बात होगी, लेकिन लगातार ये 4 दिन का कारवां आज 5वें दिन में आ चुका है। दर्शकों की देखा जाए तो नजरें सिर्फ और सिर्फ इस टूर्नामेंट की तरफ है। प्रत्येकाना हेच विचार करावा लागतोय की कधी आम्ही या स्पर्धेला पोहोचतोय। आणि बघता बघता अलोट गर्दी प्रेक्षकांची आहे। आणि आता गोलंदाजीसाठी आलाय रितेश परब। नीतेश परब आप देख सकते हैं जिस तरीके से बॉलिंग ट्रैक पर बैट्समैन आप देख सकते हैं जिस तरीके से स्ट्राइक पर बंटी और नॉन स्ट्राइक पर गोपाल, बॉलिंग ट्रैक पर जीतने के लिए 5 गेंदों में 36 रन की जरूरत, लेकिन मुकाबला पूरी तरीके से बनाया है और बहुत ही कमाल का क्रिकेट। इस बार देखिए ये गेंद लेग स्टिक के बाहर, अंपायर का इशारा वाइड की वजह से अतिरिक्त रन, टीम का स्कोर हो चुका है 25 रन। हेलो फिर एक बार मुकाबले की तरफ ले चलते हैं जहां पर आप देख सकते हैं 25 रन 3 विकेटें। अब तो इस मैच के अंदर औपचारिकता जैसा मुकाबला होना चाहिए था, दो तरफा वैसा हो नहीं रहा है। क्या कमाल का मैच टर्न किया है, गेंदबाजों ने अपने गेंदबाजी का परचम लहराया है। जिस तरीके से बल्लेबाज दाजी नाइक और उनके साथ में विकेट कीपर गोपाल भट्टा, इन्होंने जो कारनामा अंजाम दिया लाजवाब, उम्दा। नाणेफेक आम्ही हरलो असलो तरी आम्ही सामना हरणार नाही। काय मॅच चालू आहे मैदानात। यावेळी 6 चेंडू सरळ लॉंग स्टॉप रीजन मध्ये पंचांचा कॉल येतोय वाईट प्लस 1, एकूण 2 धावा या चेंडूवरती। 28 धावा झालेले आहेत। 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज। यावेळीच पहा काय चेंडू, लेग पासच्या रूपात आणखीन एक धाव। बघायला गेलं तर धावा झालेत आता मात्र 29।
जशी सेमीफायनल व्हायला पाहिजे होती तशी काही झाली नाही. जणू अपेक्षा तर खूप होत्या, परंतु याच्यानंतर होणारी सेमीफायनल ती सुद्धा खूप मजेदार आहे. परंतु ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये यश सर जी काय बॅटिंग होती, अफलातून बॅटिंग, लाजवाब, जिसका कोई जवाब नहीं, ऐसी बल्लेबाजी, क्या मैच चलता हुआ नजर आ रहा है. एक तरफ देखा जाए तो ग्रेट ईगल कौन कारुल और दूसरी तरफ देखा जाए तो टीम राजाराम तड़वले मालवन, राजाराम वॉरियर्स तड़वले मालवन, ये टीम क्या आज कमबैक कर पाई है. वाह, लाजवाब. आज वॉरियर्स की तरह खेले और नो बॉल अंपायर का इशारा. और इसी के साथ फाइनल में जाने वाली टीम आपके सामने राजाराम वॉरियर्स तड़ोले. थँक्यू डीसे, थँक्यू इमाद सर. आपण पाहिलं तर एकतर्फा विजय आता मात्र प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं, ते म्हणजे राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. ग्रेट ईगल कोणकारोल संघ आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाला, ते चांगल्या प्रकारे खेळ खेळला, त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप आभार. आणि मालवण संघाला अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. विनंती असेल 5-11 अबलोली संघ आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा. त्याचप्रमाणे राजे योद्धा वेळणेश्वर संघ आपलं सुद्धा आपण या ठिकाणी कर्णधार पाठवायचा आहे. लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करून घेतोय. आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी आता मात्र मैदानावरती होत चाललेली आहे. एका चांगल्या प्रकारे क्रिकेटचा खेळ आपण मैदानावरती पाहणार आहोत. विनंती असेल